शिर्डी सजाचे लागतील पाय, टळती पाय सर्व त्याचे. माझ्या समाधीची पायरी चढेल, दुःख हे हरेल सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून, तरी मी धावेन भक्तासाठी. नवसास माझी पावेल समाधी, धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाना हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. जो जो मज भजे जैशा जैशा भावे, तैसा तैसा पावे मीही त्यासी. तुमचा मी भार वाहिन सर्वथा, नभे हे अन्यथा वचन माझे. जाणा येथे आहे सहाय सर्वास, मागे जे जे त्यास ते ते लाभे. माझा जो जाहला काया वाचा मनी, तयाचा मेरुणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य, झाला जो अनन्य माझ्या पायी. श्री गणेशाय नमः. हे सर्वाधारा मयुरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिंत्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते. तू सकल गणांचा आदी ईश, म्हणून म्हणती गणेश. तू संमत सर्व शास्त्रास मंगलरूपा भालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्दसृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व म्हणून व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा. तुझी अवघ्यात अगाध सत्ता, नमो तुझी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संतप्रिया, हे सगुण रूपा पंढरी राया. कृपार्णवा परमसदया पांडुरंगा नरहरे. तू अवघ्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवघी शास्त्रे विचार करती तुझ्या स्वरूपाचा. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्यातून गवसही चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. तुला जाणती एक संत, बाकीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा. हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठा उठी. ऐसा आहे धुर्जटी महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणा वंदून
मी हे स्तोत्र करीतो लेखन, यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा. आता बंधू अत्रिसुता, इंदिरा कुलदैवता, श्री तुकारामादी सकल संता, तेवी अवघ्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता, तुझ्या पदी ठेवितो माथा, आता अभय असू दे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तूची विष्णू नरोत्तमा, अर्धांगी ती ज्याची उमा, तो कामारी तूच की. तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञाननभीचा दिनकर, तू दयेचा सागर, भवरोगा औषधी तू. तू ही नदीना चिंतामणी, तू तव भक्ता स्वर्धुनी, तू बुडतियांना भव्यतरणे, तू भीतासी आश्रय. जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य, ते तुम्हीच आहा दयाघन, विश्व हा विलास तुमचाची. आपण जन्मरहित मृत्यूहीना आपणा प्रत, तेच अखेर कळून येत पूर्ण विचारे शोधिता. जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य, दोहोपासून अलिप्त आपण मुळीच महाराजा. पाणी झऱ्यात प्रगटले, म्हणून का तेथ उपळले, ते पूर्वीच होते पूर्ण भरले, आले मात्र आतुनी. खाचेत आले जीवन, म्हणून लाधले अभिधान, झरा ऐसे तिज लागून, जलाभावी खाचची. लागला आणि आटला, हे मुळी ठावेन जला, काकी जल खाचेला, देत नव्हते महत्व मुळी. खाचेसी मात्र अभिमान, जीवनाचा परिपूर्ण, म्हणून ते आटता दारुण, दैन्यावस्थाये तिसी. नरदेह ही खाच खरी, शुद्ध चैतन्य विमलवारी, खाचा अनंत होती जरी, तरीन पालट तोयाचा. म्हणून अजन्मा आपणा, मी म्हणतसे दयाघना, अज्ञान नगाच्या कंदना, करण्याभावे वज्र तुम्ही. ऐशा खाचा आजवर, बहुत झाल्या भूमीवर, हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने. त्या प्रत्येक खाचे प्रत, निराळे नावरूप मिळत, जेणेकरून जगतात ओळख त्यांची पटतसे. आता चैतन्याप्रत, मी तू म्हणणेना उचित, काकी जेथीन संभवते द्वैत, तेची चैतन्य निश्चये. आणि व्याप्ती चैतन्याची, अवघ्या जगा ठाई साची, मग मी तू या भावनेची, संगत कैशी लागते. जलमेघ गर्भींचे, एकपणे एक साचे, अवतरणे भूवरी होता त्याचे, भेद होती अनेक. जे गोदेच्या पात्रात, ते गोदा म्हणून वाहिले जात, जे पडे कुपात, तैशन त्याची योग्यता. संत रूप गोदावरी, तेथील तुम्ही आहावारी, आम्ही थिल्लर कूप सरोवरी, म्हणून भेद तुम्हा आम्हा. आम्हा व्हावया कृतार्थ, आले पाहिजे तुम्हा प्रत, शरण सर्वदा जोडून हात, काकी पवित्रता तुम्हा ठाई. पात्रामुळे पवित्रता, आली गोदा जलाशी सर्वथा, नुसत्या जलात पाहतात एकपणे एकची. पात्र गोदावरीचे, जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा. मेघगर्भीच्या उदकाला, जो भूमी भागन बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते. इतरत्र जे जल पडले, त्याने पदगुणा स्वीकारले, रोगी कडू खारट झाले, मूळचे गोड असूनी. तैसे गुरुवरा आहे येथ, षड्रिपुंची न घाण जेथ, त्या पवित्र पिंडाप्रत संत अभिधान शोभतसे. म्हणून संतती गोदावरी, मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता. जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण, तुटीन झाली आजवरी. पहा जेव्हा रावणारी, येता झाला गोदा तिरी, त्यावेळचे तेथील वारी, टिके कोठून आजवरी. पात्र मात्र तेच उरले, जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी. प्रत्येक संवत्सरी, जुने जावनी नवे वारी,
एतपात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया. शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधूवर, हेच जल साचार नाना विभूती या लाटा. या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयशी सनत्सनक सनंदनाचा. मागुण नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बळी नृपवर, शबरी अंगद वायुकुमर विदुर गोप गोपिका. ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्यमी. या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत, आपण पूर आलात साईनाथा निश्चय. म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करीतो वंदना. महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपीही. मी ही नदीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करू नका. लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवनी. माझ्यामधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची. परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरीन होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी. मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका. आपण परिसमी लोह देखा माझी चाड आपणाते. बालक अपराध सदैव करीते परीन माता रागावते. हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा. हे साईनाथ सद्गुरू तूच माझा कल्पतरू. भवाब्दीचे भव्यतारू तूच अससी निश्चय. तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञाननभीचा वासरमणी. तू सद्गुणांची भव्यखाणी अथवा सोपान स्वर्गीचा. हे पुण्यवंता परमपावना, हे शांतमूर्ती आनंदघना. हे चित्स्वरूपा परिपूर्णा, हे वेदरहिता ज्ञानसिंधो. हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीच्या निवासधामा. हे भक्तजनांच्या विश्रामा, प्रसिद्ध प्रसिद्ध मजप्रती. तूच सद्गुरू मच्छिंदर, तूच महात्मा जालंधर. तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ. तूच बोधला सावता, तूच रामदास तत्वता. तूच तुकाराम साईनाथा, तूच सखा माणिक प्रभू. या अपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची. ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते. कोणी आपणा म्हणती यवन, कोणी म्हणती ब्राह्मण. ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली. श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन. कोणी म्हणाली यदुभूषण, कोणी म्हणाले गुराखी. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ. उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञानजेठी. तैसे गुरुवरा आपणाशी, जे ज्याच्या मानसी. योग्य वाटेल निश्चयशी तेथे तुम्हा म्हणतसे. मशीद आपले वस्तीस्थान, विंधा वाचून असती कान. फात्याच्या तारा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा. तैसी अग्नीची उपासना, पाहुनी आपली दया घना. निश्चय होता अमुच्या मना की आपण हिंदू म्हणून. परिभेद हे व्यावहारिक, या ते चाहतील तार्किक. परिजिज्ञासू भाविक, त्यान वाटे महत्वयाचे. आपुली आहे ब्राह्मस्थिती, जात गोतना आपणा प्रती. आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहा आद्य कारण. यवन हिंदूचे विपट आले, म्हणून तदैक्य करण्या भले. मशीद अग्नीला स्वीकारिले, लीला भक्तास दावावया. आपण जात गोतातीत, सद्वस्तू जिका सत. तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी. तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे. तेथे माझे बापुडे शब्द टिकतील कोठुनी. परी पाहुनी तुम्हाला, मौन नय धरिता मला. काकी शब्देच स्तुतीला, साहित्य आहेत व्यवहारी. म्हणून शब्दे करुण जे जे होईल वर्णन. ते ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे. संतांची योग्यता भली, देवाहून आगळी. अजादुजास नाही मुळी, स्थानजवळ साधूंच्या. हिरण्यकश्यपू रावणाला, देवद्वेषे मृत्यू आला. तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने. गोपीचंदे उकिरड्यासी, गाडिले जालंधरासी. परी त्या महात्म्यासी नाही वाटला विषाद. उलट राजाचा उद्धार केला,
चिरंजीव करुणी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्यनारायण कृपा त्यांची प्रकाश पूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदी तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनवाडी तत्कृपा संत सुष्टदुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलुट त्यांची वसदसे गोदावरी जलात मळकटतेच धुवाया येत निर्मळते संदुकीत राहे लांब गोदेपासुनी जे संदुकीमध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळा ते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संतदर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हिनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलाशे चंडांशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरुण ऊन तरी त्या तरू लागून छाया तरू कोण म्हणे तुमच्या कृपेविन पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखाला धला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषणा साधला शे रामराणा संतामुळेच मोठेपणा लाधला श्री हरेसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलल्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणीवाही जगज्जीवन संत खरेचे यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे न लगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा न लगे पाड साचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जड जीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पंट्यात दिवे तुम्ही जाळिले सव्वा हात लाकडाची फळी मंचक करून साची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजना वांझपणा कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांच्या रोगांचा बिमोड केलात उदीने वारण्या ऐक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे पिपिलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती असो आता गुरुराया दीनावरी करा दया मी तुमच्या लागलो पाया मागेने लोटा मजलागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा वर्णना श्रेष्ठ कोणी अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला पहा सूर्याची या घरी सणदीपवाळी आली खरी परी ती त्याने साजरी करावी कोणत्या द्रव्ये सागराची शमवावया तहान जलनामही ठाया वन्ही लागी शेकावया अग्निकोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते तुमच्या आत्म्याचे अंशाधीच असती साचे श्री समर्था गुरुराया हे तत्वदृष्टीचे बोलणे परिणतेशी झाली मने बोललो अनुभवाविने शब्द झाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करुणी कल्पना करीत तुमच्या पूजना तेच पूजन दया घना मान्य कराया दासाचे आता प्रेमाश्रू करुण तुमचे प्रक्षालितो चरण सद्भक्तीचे चंदन उगाडून लावितो कपनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची प्रेमभाव या सुमनाची माळा गळ्यात घालितो धूप कुस्थितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परिणे सुटेल घाण त्यासी सद्गुरुविने तरत्र जे जे धूप जाळितात त्या धूपद्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे धूपद्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जाते त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते सद्गुण उरती पाहण्या ते अक्षयींचे जगास मनीचे गळाल्या कुत्सितपण
मलरहित होईल मन, गंगेची केल्या गढुळपण मग ती पवित्र सहजची. दीप माया मोहाचा पाजळतो मी हा साचा, तेणे वैराग्य प्रभेचा हो गुरुवरा लाभमसी. शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बसावया कारण, त्याचे करुणिया ग्रहण भक्ती नैवेद्य स्वीकारा. भक्ती नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे, काकी मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा. मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा, जेणे नुरेल कर्तेपणा कशाचाही मजकडे. आता प्रार्थनापूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य हो आपणाप्रत पुण्यश्लोका साईनाथा. शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दया घना, दया सिंधो सत्स्वरूपा माया तमविनाशना. जात गोतातिता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि मां नाथा शिर्डी ग्रामनिवासिया. श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्तचित्तमराळा हे शरणगत रक्षका. सृष्टिकर्ता विरिंचेतु पाता तू इंदिरापती, जगत्रयालया नेता रुद्रतो तूच निश्चिती. तुझ विणेरिता कोठे ठावना या महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी. क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे, अभक्ती संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे. तू धेनुवत समेतान्हे तू इंदू चंद्रकांतमी, स्वर्णदी रूप त्वत्पादा आदरे दास हा नमी. ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर. या प्रार्थनाष्टके करुण मी करीतो साष्टांग नमन, पापतापानी दैन्य माझे निवारा लवलाही. तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू, माझे विषय नको धरू कठोरता मानसे. तू मलयगिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण, तू पवित्र गोदा जीवन मी महापातके. तुझे दर्शन होनिया दुर्बुद्धी घाण माझी ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे. कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे, पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तके. थोरांची तीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावेती ते महत्पदा कारणे. भस्म कौपिन नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे. गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी, काला खिळला जगजेठी तोही मान्य झाला बुधा. तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया. अहि कवा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानिल सुख, माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया. आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्यास सागरा शारदकपणाची न सेविती. सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची, म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा, सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी. आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार, शिशुमातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची. असो या स्तोत्राशी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामनेशी तुम्ही पूर्वा महाराजा. या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर, पठनकर्त्यांची त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. सुचिरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण, शुद्ध भाव ठेवून आपुल्या मानसे. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाच